शकत नाही आणि त्यांनी करण्याचा प्रयत्न केला तर मी हायकोर्टात जाऊन त्याच्या विरोधात दाद मागू शकतो. तो दबाव त्यांनी घातला. परंतु राऊत साहेबांनी जे आरोप माझ्या बाबतीत केले, बाकींच्या बाबतीत बाळा माने तर ते स्वतः राणेंच्या बरोबर जाऊन विड्रॉ केलं, ते तिथं धडधडीत दिसतंय. पण आम्ही त्याच्यात नाहीयेत आणि आम्ही पर्यायी उमेदवार फक्त राऊत साहेबांचं पहिलं म्हणणं काय होतं. कृष्णाजी एकच प्रश्न विचारते. तुम्ही इकडे स्पष्टपणे असं म्हणताय की संभाजीनगरमध्ये तुम्ही 2 शिवसेना एकत्र येतील अशा आणि भाजपचा विरोध करतील असाही कुठेतरी प्रयत्न करत होतात, कारण तो शिवसेनेचा गड किल्ला आधीपासूनच आहे. परंतु असं करत असताना आता तुम्ही पण उमेदवार तिथे नाही आहात, अब्दुल सत्तारांना तिथनं उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे समोरून दिसताना असं वाटतं ना की आयत्या वेळेला कुठेतरी तुम्ही हा पळपुटेपणा केलेला आहे किंवा महाविकास आघाडीला तिथे आपला उमेदवार टिकवताही आला नाही. मग इथे बाहेरून बघताना जे महाविकास आघाडीचे सपोर्टर्स आहेत त्यांचा सुद्धा यातून खच्चीकरण होतं, याचा तुम्ही विचार केलात का? नाही, महाविकास आघाडीचा उमेदवार आहे. आमच्या शिवसेनेचा लोखंडे नावाचे नगरसेवक आहेत, ते आमचे उमेदवार आहेत, आमचे सबस्टिट्यूट कॅन्डिडेट. आम्ही सुरुवातीपासून ते 2 भरून ठेवलेत. माझाही आग्रह होता की त्यांचं भरून ठेवा आणि मी लढलो असतो जर माझ्या जिल्हा बँकेची निवडणूक लागली नसती. आज आमचा नॉमिनेशनचा शेवटचा दिवस आहे आणि त्या जिल्हा बँकेत माझं कुटुंब 45 वर्षापासून आम्ही सातत्यानं तिथं प्रतिनिधित्व करतो. ती निवडणूक मला महत्वाची आहे, ती मी जिंकून येणारी निवडणूक आहे. इथं ही हारणारी निवडणूक उभा करा. ही अधिकृत उमेदवार एबी फॉर्मवर 2 नावं असतात. 1 नंबरवर माझ्या पत्नीचं नाव होतं. पर्यायी जर फॉर्म बाद झाला किंवा मी विड्रॉ केला तर पर्यायी उमेदवार लोखंडे राहतील. असे म्हणजे बाजपता त्या पद्धतीने विचारपूर्वक ते फॉर्म भरले गेलेले होते. मी काही धोका देण्याचं माझं तर तसं काही असतं आणि भारतीय जनता पार्टीने खरंच मला जर काही मॅनेज केलं असतं तर मी लोखंडेनं सांगितलं असतं की तुम्ही विड्रॉ करून घ्या, मी आता फायनल राहणार. तुम्ही माघार घेतल्यानंतर तुम्हाला पक्षाकडनं, वरिष्ठांकडनं, ठाकरेंकडनं फोन वगैरे आला होता का थेट तुमच्यावरती कारवाई करण्यात आली? मी माघार घेण्याच्या आधी त्यांना फोन केला की असं असं बँकेची निवडणूक लागली आहे, ती कारखान्याला नोटीस आली, ती पण कानावर घातलं आणि माघार घेण्याच्या आधी मला म्हटलं की आपण पर्यायी उमेदवार ठेवूयात, मला जिल्हा बँकेला निवडणूक लढवायची, मला मोकळं करा, हे कानावर घातलं आणि त्यानंतर मी 1 तासाने विड्रॉ केला. लोखंडेंना सांगितलं की तुम्ही फॉर्म विड्रॉ करू नका आणि